नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन कथेसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत. जंगलात एखाद्याने जर आपली वाट चुकवली तर, किंवा आपण स्वतःच वाट चुकलो तर, त्याचं परतणं हे कठीण होतं. कारण काही वाटा या सदृश्य नसतात, त्या दिसत नाहीत, कारण त्या वाटा असतात चकव्याच्या. कोकणातल्या एका दुर्गम भागात खोंडवडी नावाचं एक लहानसं गाव. गावाजवळ एक घनदाट जंगल. लोक त्याला म्हणतात भुलवण. कोणी तिथे सहज जात नाही, कारण म्हणतात तिथे चकवा आहे. अशाच एका साहसी फोटोग्राफरची आज आपण कथा पाहणार आहोत. अजय नावाचा साहसी तरुण. सगळ्यांनी सांगितलं होतं त्या जंगलात जाऊ नकोस, पण तिथल्या धुक्यात सावल्यात काहीतरी वेगळं आहे बरं का. पण तो म्हणला नाही, मी ते कॅमेऱ्यात कैद करणार. आणि असं म्हणत असतानाच अजयने जंगलात जाण्याचा निर्णय घेतला आणि जंगलात प्रवेश करू लागला. अजय त्या जंगलात जातो. सुरुवातीला सगळं ठीक वाटतं त्याला, पण जसजसं पुढे जातो तसं त्याच्या दिशा बदलायला लागतात. झाडं एकसारखी वाटायला लागतात आणि प्रत्येक झाडाजवळ जातो तर पुन्हा पुन्हा तेच झाड त्याला दिसू लागतं. तो सगळे फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद करतो आणि जेव्हा तो त्या एका दुसऱ्या झाडाजवळ पोहोचतो तेव्हा तिथे त्याला हलकासा हसण्याचा, कुजबुजण्याचा आवाज येतो. कोण आहे तिथे? कोण आहे? कोण आहे तिथे? असा अजय म्हणतो, पण त्याला कोणाचाच आवाज येत नाही. अजय आता मनामध्ये परतायचा विचार करतो आणि आता तो परतायचा प्रयत्न करतो, पण वाट परत सापडतच नाही. जिथून आलो तिथंच पुन्हा पुन्हा पोहोचतोय मी. आता मात्र अजयच्या छातीत जोरजोरात धडधड सुरू होते आणि वातावरणामध्ये मोठी सुसाट हवा पसरते आणि अजय आता मात्र खूप घाबरलेला असतो. आणि त्यासोबतच त्याला आता जोरात धडधड वाऱ्याचा आवाज येत असतो आणि एका स्त्रीचा स्पष्ट आवाज ऐकू येतो. इथेच थांब, माझ्यासोबत चल. अजयला धीर वाटतो. कुणी ना कुणीतरी आहे. अजय म्हणतो, तू कोण आहेस? मला वाट दाखवशील का? ती हसते आणि चालू लागते. अजय तिच्या मागे मागे मागे. पण ती वाट नव्हे, तो एक भ्रम असतो, कारण ती एक छाया होती. सावली, चकवा, ज्याच्या मागे गेलात तो परत कधीच येत नाही. असा अनुभव बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत घेतला होता. अजयचा आवाज भीतीने थरथरत होता. मी 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 कुठे आहे? मला बाहेर काढा. कोणी आहे का?